नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल लाईफ ऑफ मायकवरती. आज आहोत आम्ही वैष्णोदेवीला. आता चाललो दर्शनाला रेडी होऊन. तर वाजलेत सकाळचे 6:30 आणि 6:30 वाजता जो क्लायमेट आहे वैष्णोदेवीचा, हा क्लायमेट पाऊस पडतोय आणि हा देवीचा पर्वत आणि पाऊस सुद्धा पडत आहे. आम्ही थंडीचे सर्व कपडे आणलेत, पण पावसाची काय आयडिया नव्हती आम्हाला, त्यामुळे पावसाचं काहीच आणलेलं नाही आम्ही. आणि इथं दुकानं सुद्धा बंद आहेत. तर त्याला बघूया पुढे काय भेटलं रेनकोट वगैरे तर घेऊ, नाही तर देवीने जसं बोललं तसं आम्ही जाऊ. हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे काय नाही, मग इकडंच आम्ही पावडर वगैरे टाकून चहा बनवतोय. कारण की बाहेर पण दुकानं बंद आहेत, त्यामुळे बाहेर काय भेटायची याची गॅरंटी. त्यामुळे आता इथे चहा वगैरे बनवून आम्ही चहा पिऊन जातो दर्शनाला. तर आता रेडी वगैरे झालेलो आहोत. आम्ही देवीला प्रार्थना केली होती पाऊस थांबू दे, आणि पाऊस थांबलेला आहे. आणि आम्ही चाललो होतो दर्शनाला चाललो आहे. परंतु आता आमचा हेलिकॉप्टर उडा असं वाटत नाही, कारण की हा धुका तुम्ही पाहू शकता, सर्वत्र धुकाच आहे. पूर्ण धुका 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 हे पाहू शकता, सगळीकडे धुका आहे. त्यामुळे असं वाटत नाही की हेलिकॉप्टर उडेल आमचा आज. बहुतेक आम्हाला चालत जावं लागेल असं वाटतंय. पाऊस नाही पडला तर चालत जायला काही हरकत नाही, परंतु पाऊस पडला तर आम्हाला चालत जायला त्रास होईल खूप. कारण की आम्ही विंटरचे कपडे आणलेत, पण पावसाचे काहीच कपडे वगैरे आणलेले नाही आहेत. त्यामुळे बघूया आता काय होतं, पुढे दाखवत राहील तुम्हाला. आता आम्ही आलो हेलिपॅडच्या इथे. हेलिपॅड बुक आहे आपला, परंतु वातावरण खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर काय उडत नाही आहे. त्यामुळे मग आता वेटिंग सांगितले आहे थांबायला. बघू आता वातावरण जेव्हा चांगलं होईल तेव्हा हेलिकॉप्टर उडतील. आणि ही या वातावरणाची स्थिती. बऱ्यापैकी दुकान निघालेलं आहे. बघूया आता आपला असेल तर. आणि आपला सगळ्या सर्दीने कापत आहेत. तुम्हाला आठवलं नाही आपण आलेलो इथे? कधी आलेलो? अरे लास्ट टाइम छोटं होतं तेव्हा. छोटं होतं तेव्हा? कोण 4 कोण वर्ष सगळी कोण कोण त्याची आणि आलो होतो आपण कधी? अरे लास्ट टाइम हेलिकॉप्टर मध्ये गेलो होतो. लास्ट इयर मध्ये आले आपण. हेलिकॉप्टर मध्ये गेलो होतो लास्ट इयर मध्ये आले. सकाळी 7 वाजता जो आम्ही इथं आलो होतो हेलिपॅडच्या इथं हेलिकॉप्टरसाठी. पण इथं वातावरण खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर उडत नाही आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर नाही उडत. मग आता जायचं काय, करायचं काय? तर बघू आता बॅटरी कारची जर सुविधा झाली प्रोव्हाइड आम्हाला तर मग चालत जाण्याचा प्रयत्न करू. सर्विस छोटा आहे त्यामुळे चालत मी जाऊ शकतो चालत. मग इथं दरवेळी चालतच जातो. तो छोटा आहे पण त्याला त्रास होईल की, आणि त्याला कडीवर घेऊन जाणं पण नाही जमणार. त्या एवढी लोक थांबलेत हेलिकॉप्टरच्या प्रतीक्षेमध्ये. पाहू शकता तुम्ही, सर्वजण हेलिकॉप्टरची वाट बघत आहेत की कधी वातावरण चांगलं होईल आणि हेलिकॉप्टर उडेल. आणि आम्ही सुद्धा तीच वाट बघत आहोत, कधी वातावरण चांगलं होतं. आता प्लॅनमध्ये चेंज झाला आमचा. आम्ही आता चालत जाण्याचा विचार केला, कारण की हेलिकॉप्टर काय उडत नाही आहे. आणि तिकडे थांबून पण आता जवळजवळ 2-2.5 तास थांबलो आम्ही तिकडे. पण हेलिकॉप्टर उडत नाही, तिकडे थांबून पण काय फायदा नाही आहे. आणि थांबून मग आज दर्शन नाही झालं तर पुन्हा उद्या जावं लागेल. त्यापेक्षा मग आज चालत जायचा विचार केला. मध्ये भेटली बॅटरी कार तर बॅटरी कारने जाऊ, नाही तर पुन्हा चालत जाऊ. त्याला मग भेटूया मध्ये रस्त्यात कसं आहे तुम्हाला दाखवतो. आणि खूप वर्षानंतर पहिल्यांदाच वैष्णोदेवीच्या डोंगरावर बर्फवृष्टी झालेली आहे. वातावरण पण खूप थंड आहे. आता फायनली आम्ही यात्रा कार्ड घेऊन चालत चाललो आहोत. आणि आता आम्ही बालगंगाच्या गेटवर पोहोचलेलो आहोत. हा आहे बालगंगेचा गेट. आणि फायनली तिकडे चाललेलो आहोत आम्ही आता. ही बॅग चेकिंगची लाईन आहे. इथे ज्यांच्याकडे बॅग आहे त्यांच्याकडे वेगळी लाईन, ज्यांच्याकडे बॅग नाही त्याच्यासाठी वेगळी लाईन आहे चेकिंगची. तर तुम्ही येत असाल इथं दर्शनाला तर तुमच्याकडे काही म्हणजे कटर, कैची वगैरे अशा वस्तू आणू नका, कारण की त्या वस्तूवर अलाउड नाही आहेत. आणि पूर्ण सर्व चेकिंग वगैरे करून फायनली आम्ही चढाई चालू केलेल्या आहेत. चालतच जाण्याचा विचार केला. आता बघू, भेटला घोडा तर नेहाला आणि शर्वीला पाठवू घोड्यावर, नाही तर चालतच जाऊ. बेबी मजा येते?
जय माता दी. जय माताजी. जोर से बोलो. इथं सर्व दुकानं बंद आहेत, खाय प्यायला काही सोय नाही आहे. परंतु बिकानेरवाला, थँक्स टू हिम, बिकानेरवालाने हा एक शॉप आहे, त्यांच्याकडे आपल्याला थोड्या खाण्यापिण्याच्या वस्तू भेटत आहेत, त्यामुळे तर खूप गर्दी झालेली आहे. तर शक्यतो मी सांगेन की जोपर्यंत यांची हडताळ संपत नाही तोपर्यंत कोणी येऊ नका दर्शनाला. ज्याची चालत जाण्याची कॅपॅसिटी आहे त्याने या जरूर, ज्यांची कॅपॅसिटी नाही त्यांनी नका येऊ. ही आहे बाणगंगा नदी. इथेच बहुतेक जण म्हणजे स्नान वगैरे करतात आणि स्नान वगैरे करून मग दर्शनाला सुरुवात करतात. पण एवढ्या थंडीमध्ये आपली हिंमत नाही आंघोळ करायची, त्यामुळे आपण डायरेक्ट रूम हॉटेलवर आंघोळ करून चढाई चालू केलेली आहे. तर तुम्हाला असेल गरमीच्या वेळेला ठीक आहे की आपण आंघोळ करू शकतो, पण या क्लायमेटमध्ये मुश्किल आहे. मला तर वाटत नाही की आपण आंघोळ करू शकतो. तर त्याला भेटूया पुढे. आणि पूर्ण सर्व चेकिंग वगैरे करून फायनली आम्ही चढाई चालू केलेली आहे. चालतच जाण्याचा विचार केला. आता बघू, भेटला घोडा तर नेहाला आणि शर्वीला पाठवू घोड्यावर, नाही चालतच जाऊ. बेबी मजा येते. हा. जय माता दी. जय माताजी. जोर से बोलो. आता आम्ही अर्धकुवारीच्यापर्यंत एक किलोमीटर मागे आहोत आणि आमच्या पारसची एनर्जी फुल लो झालेली आहे. फुल थांबलेला आहे पारस आमचा. हा पाहू तुम्ही पारसला, फुल स्टॉप, फुल थांबलेला आहे. आणि आमच्या चिल्लूची एनर्जी एकदम फुल. हाव तर जोश नाईस. लागली होती या पिल्लूला, लागली होती भूक लागली होती. असं खायला काय ना तर हा घेतला पिझ्झा आणि ही माउंटेन ड्यूवाली डर के आगे जीत आहे. आम्ही आमच्या मेजवानीमध्ये हे मेजवान मंकी साहेब पिझ्झा खाताना खाऊन खाली फेकला पिझ्झा बघा. मला नेहाल आणि शरीरला पाठवलं घोड्यावर, पटापट जातील ते. आणि मी चालतो नॉन शॉप आता, कारण की सर्वीला जरा चालत जायला त्याला शेवटी एवढा आहे 5-6 एवढा किलोमीटर चालला तो, 5 किलोमीटर चालला तो. नेहा आणि शर्विल गेले घोड्यावर आणि मी चाललो आपली टांगावर चालत चाललो. कारण की शर्विल तरी अर्धकुवारीपर्यंत चालला, चालत चालवत होतो, परंतु मला तर कसं बरं नव्हतं वाटत. म्हणून मग नेमका एक घोडावाला भेटला, त्याला रिक्वेस्ट केली, मग तो शर्वीला घेऊन जायला रेडी झाला. पण त्याला एकट्याला पाठवू शकत नाही, मग नेहाला पण पाठवलं आणि मी चाललं चालत. हा आहे चालत जायचा रस्ता. माता दी. जय 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 माता दी. मागच्या वेळी आम्ही दर्शन घेतला होता, ट्रॅक्टरने खाली उतरलो होतो. आता दर्शनाला चाललो आहे आणि ही ट्रकच्या मागे लटकून चाललेलो आहे. खूप ॲडव्हेंचरस. नेहा आणि शर्विल गेलेत पुढे, त्यांना जॅकेट वगैरे द्यायचं आहे, मग काय करू, मग असं लटकून मागे चाललो आहे. चला भेटूया भाऊंकडे नेहा आणि शर्विल भेटल्यावर. जय करा शेरावाली का, बोलो साचे दरबार की जय. ज्या मी टेम्पोमध्ये चढलो होतो त्यांनी मला 1 किलोमीटर आधी उतरवला, कारण की पुढे पोलीस वगैरे असतात तर त्यांना तो त्रास होतो. त्यामुळे त्यांनी मला 1 किलोमीटर आधी उतरवला आणि मी उतरून आता पुन्हा चालत चाललो आहे. बघूया आता शर्विल आणि नेहा त्यांना शोधण्याचा टास्क मोठा असेल, कारण की इथे सिमला नेटवर्क नाही आहे. नेहाकडे मी एक इकडचा लोकल सिम दिला आहे, पण माझ्याकडे तो नंबर नाही आहे आणि ती मला कॉल नाही करू शकत, कारण की माझा फोन बंद आहे. बघूया आता, शोधूया आता. आणि आता मी जस्ट भवनपर्यंत पोचतो आहे. फायनली मी भवनजवळ पोचलेलो आहे. चला आता शोधूया नेहाला, शर्विलला कुठे आहेत ते. चला भेटतो तुम्हाला पुढे. हा आहे माताराणीचा भवन. पाहू शकता किती धुका आहे इथे, त्यामुळे हेलिकॉप्टर उडला नाही. आणि वरती भैरवनाथच्या इथं स्नोफॉल सुद्धा झालेली आहे. बोलो साचे दरबार की जय. जयकारा शेरावाली का. आता दर्शन घेऊन जस्ट निघालो. दर्शन मग पटापट VIP झालं आणि तिथं बॅटरीवाली कार अर्जंटमध्ये भेटत होते आम्हाला, तर पटापट नेहाला आणि शर्विलला पटाक्यात पाठवून टाकलं दर्शन घेऊन, कारण की ती कार गेली असती तर पुन्हा त्यांना उतरायला त्रास झाला होता. मी एकटा पटापट उतरतो खाली. आता
ते आता बॅटरी कारच्या इथं माझं वेट करतात, म्हणजे करतील, ते निघाले आता बॅटरी कारच्या इथं वेट करते माझे. तर पटापट तिकडे उतरतो मी, त्यांच्यावर पोहोचतो आणि मग पुढचा प्रवास. आता काय दर्शन वगैरे झालं, दर्शनाला जास्त काय दाखवता आलं नाही, कारण की आम्हाला जो पंडित दर्शन करून देणार होते त्याने अर्जंट बोलवलं. तसंच ते लॉकरमध्ये ठेवलं सगळं सामान लॉकरमध्ये ठेवून मग दर्शन घेऊन तसंच मला परत बोला बॅटरीवाली कार अवेलेबल आहे लवकर जा. मग तसंच नेहाला पटकन पाठवलं शर्विलला घेऊन, त्यानं बॅटरी कारमध्ये बसवलं आणि आता पुन्हा मी उतरतो खाली. आता फायनली आम्हाला भेटले नेहा आणि शर्विल आणि आता आम्ही पुन्हा चालत खाली चाललो आहे. ते आले बॅटरी कारमधून, मी चालत उतरलो होतो. आता भेटले, आता पुन्हा कंटिन्युअसली चालत. बघा हिरो धावतोय, त्याला एनर्जी फुल आहे त्याला म्हणून. टुटू गेट रेड गेटर 2 आहे. दाखव, तुला कोणती पाहिजे? मी ब्ल्यू घेतो. ओके, मग त्याच्याने काय होतं? त्याच्याने एनर्जी. एनर्जी येईल. चल मग पटापट खाली उतरू, एनर्जी कारण पटापट खाली उतरू. ओके, हां खूप लेट झालं ना आपल्या उतरायला. हां. आता ही एनर्जी ड्रिंक घेतलेली आहे आम्ही. एनर्जी ड्रिंक पीत आम्ही आता बेबी काय एनर्जी ड्रिंक करत खाली उतरणार पटापट. पटापट खाली उतरणार. आणि हा मम्मांचा. ओके, फायनली आता आम्ही आमचा पूर्ण प्रवास पूर्ण करून म्हणजे कटरा टू भवन टू पूर्ण कटरा हा प्रवास करून आम्ही पोचलेलो आहोत ही मेन एंट्रन्सजवळ. मेन एंट्रन्सजवळ स्पेशल आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि आता ही लोक अजून प्रवास करत आहे, अजून प्रवास चालू आहे. आणि खरंच खूप थंडी आहे वर, कारण की भैरवनाथला बर्फ पडलेला आहे, त्यामुळे अजून थंडी वाढली आहे. त्यामुळे आता जर तुम्ही प्रवास करत असाल तर नक्की थंडीचे कपडे घेऊन जा आणि शक्यतो रात्रीचा प्रवास अवॉइड करा, रात्रीचा चढणं अवॉइड करा. वरून चढून आलो आणि नेहा आमची लाडकी मालिश करते आणि मालिश बरोबर हे सूप आणलेत पियाला. फारच बाई सूप पितोय. बेबी सूप पी. हा पितो. सगळ्यात मानलं पाहिजे ते शर्विल पाटील यांना. भाईंनी सुरुवातपासून ते अर्धगोवारीपर्यंत नॉनस्टॉप चालला. त्यानंतर बॅटरी कारमध्ये वर गेलो, त्यानंतर उतरताना पुन्हा बॅटरी कारने खाली येऊन अर्धगोवारीपासून पुन्हा म्हणजे जवळजवळ 12 किलोमीटर अप अँड डाऊन चालला. भाई हॅट्स ऑफ टू यू. हा थँक्यू. चला मित्रांनो, व्हिडिओला इथंच एंड करतो. पण तुर्तास एक सांगतो गोष्ट, जर तुम्ही स्ट्राईक संपेच्या आधी जर तुम्ही इथं येत असाल वैष्णोदेवीला तर कृपया करून तुमची चालायची हिंमत असेल तरच या, कारण की इथं सर्व लुटकाम चालू आहे. म्हणजे 1 किलोमीटर जायला ऑटोसुद्धा 300 ते 350 रुपये घेत आहेत. तर तुम्ही येत असाल तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आणि वर चढायला घोडा, पालखी, पिट्टू काही नाही आहे, चालत जावं लागतं. आम्ही ॲक्च्युली हेलिकॉप्टरने जात होतो, परंतु धुका असल्यामुळे हेलिकॉप्टर आज एकही फ्लाईट उडली नाही हेलिकॉप्टरची. ते आम्ही बरं केलं की आम्ही चालत जायचा प्रयत्न केला आणि त्यात गेलो. व्हिडिओ पूर्ण बघा, खूप काही दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर आणि आपला चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.